नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तुमचा दिवस आनंदात जावो. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की काल एक भव्य दिवस म्हणजे कोळेचं महाराष्ट्र केसरीचं मैदान झालं. या मैदानामध्ये प्रथम क्रमांक चिकी आणि सर्जानं मिळवला. त्यांना शुभेच्छा, अभिनंदन. मित्रांनो, आज एक भव्य दिवस म्हणजे गंगोती या ठिकाणी एक आदत एक बैल असं मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो. आणि या मैदानामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणते नंदी पाळणार आहेत याची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्याचबरोबर कोणत्या गटात पाळणार आहे हे देखील समजून घेणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रथमतः या मैदानात टोटल 59 गट पाळणार आहेत मित्रांनो. आदतचे चांगला प्रतिसाद आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, गट क्रमांक 13मध्ये तास क्रमांक 8मध्ये मादळ मुठीकरांचा शिखर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 11मध्ये तास क्रमांक 8मध्ये कलेडोणकरांचे आणबाणशान लक्ष्मणराव आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. गट क्रमांक 14मध्ये तास क्रमांक 1मध्ये आपल्याला लाडू पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. गट क्रमांक 14मध्ये तास क्रमांक 4मध्ये थैमांची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला. गट क्रमांक 14मध्ये तास क्रमांक 9मध्ये मोठेवाडीकरांचा तेजाभाई पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला. गट क्रमांक 16मध्ये तास क्रमांक 9मध्ये आपल्याला मास्तर पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 19मध्ये तास क्रमांक 4मध्ये भुंगा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे. भुंगा आणि रुबाबची गाडी. त्याचबरोबर गट क्रमांक 17मध्ये तास क्रमांक 2मध्ये सोनीची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 19मध्ये तास क्रमांक 7मध्ये शिरसवडीकरांच्या रायफलच्या नावाने चिठ्ठी आहे मित्रांनो. रायफलच्या दावणीचा आदत आपल्याला पाळताना पाहायला मिळेल. गट क्रमांक 18मध्ये तास क्रमांक 9मध्ये कांच्या कलेडोणकरांचा कांच्या आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 19मध्ये तास क्रमांक 1मध्ये बावधनकरांचा लक्ष आपल्याला पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 19मध्ये तास क्रमांक 3मध्ये बादल आणि सर्किटची गाडी पाळताना पाहायला मिळेल आपल्याला. त्याचबरोबर गट क्रमांक 21मध्ये तास क्रमांक 4मध्ये मिलिंद शेठ पाटील यांच्या भुंगाच्या नावाने चिठ्ठी आहे मित्रांनो. तर आपल्याला बघूया कोणता नंदी पळतो या 21मध्ये गट क्रमांक 4मध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या या मैदानामध्ये विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा आदत डिस्को आणि तेजा देखील पाळताना पाहायला मिळणार आहे. तर तेजाच्या नावानं कमीत कमी 3 चिठ्ठ्या निघालेल्या आहे मित्रांनो. 2 चिठ्ठ्या पब्लिकनं लागलेल्या आहेत. त्या चिठ्ठ्या नक्की कोणत्या? तर मित्रांनो, गट क्रमांक 9 आणि गट क्रमांक 16 या 2 चिठ्ठ्या पब्लिकनं लागलेल्या आहे मित्रांनो 1 नंबर तासाहून. आणि अजून एक चिठ्ठी लागलेली आहे गट क्रमांक 7मध्ये तास क्रमांक 6मधून. ती म्हणजे तेजा आणि डिस्को हे नंदी आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक 7मध्ये तास क्रमांक 6मध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, नाथसाहेब प्रसन्न मोहिलशेठ धुमाळ सुसगाव या नावाने देखील 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत. पण माझ्या माहितीनुसार या मैदानात बकासूर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार नाही. कारण बकासूर कालच 2 फेरे पळालेले आहे. त्यामुळं डॉक्टरच्या सल्ल्यानुसार जास्त बकासूरला पळवलं जाणार नाही. त्यामुळं बकासूर आज पाळण्याची शक्यता कमी आहे मित्रांनो. माझ्या माहितीनुसार महाराज पळू शकतो. कन्फर्म अपडेट नाही, पण महाराज पळू शकतो मित्रांनो. कारण 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत. तर पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक 11मध्ये तास क्रमांक 6मध्ये 1 आणि गट क्रमांक 19मध्ये तास क्रमांक 8मध्ये 1 अशा 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत बकासूरच्या नावानं. नाथसाहेब प्रसन्न मोहिलशेठ धुमाळ सुसगाव. तर बघूया कोणता नंदी पळतोय. धन्यवाद.